शिवसेनाच्या वतीनं राळेगाव तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलं होतं. गॅस सिलेंडर वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी. काही लोकांना एवढा त्रास होऊन राहिला का जे ऑफिस आहे HP आणि इंडियन गॅसचं, तिथं जर ग्राहक गेले तर त्यांची कर्मचाऱ्याची भाषा जी उद्धट वागणूक आहे, उत्तर बरोबर देत नाही आहे. दुसरी गोष्ट, आपले जे बुकिंग झालेलं आहे त्याची OTP मिळाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही तुमचं सिलेंडर उचललेलं आहे, तुम्ही आता नवीन बुकिंग करा, मालकासोबत बोलून घ्या, आमच्यापाशी सिलेंडर अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, आता अवेलेबल नाही आहे, पण एक महिना अगोदर जे सिलेंडर बुकिंग झाले होते त्यांचे जे आमचे सिलेंडर हे गेले कुठं, या गोष्टीची दाद मागण्यासाठी आम्ही आज राळेगाव तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं. त्यांनी तात्काळ कारवाई करतो असे आम्हाला आश्वासन दिले. जर या तिथं नाही पाण्याची व्यवस्था आहे, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत म्हाताऱ्या माणसापासून तर जवान माणसापासून सगळेच जण तिथं उभे रांगेमध्ये उभे राहतात. नाही तिथं पाण्याची व्यवस्था आहे, उन्हाचा तडाखा आहे, पेंडॉल नाही, काहीच नाही, कोणतीच व्यवस्था अशी केलेली नाही आहे. दिव्यांगासाठी सुद्धा काही कोणतीही व्यवस्था केलेली नाही आहे. जर या 4 दिवसामध्ये आम्हाला या सिलेंडरवाल्याकडून आम्हाला जर साहेबांनी जर समाधान आमचं केलं नाही तर आम्ही उग्र रूप असं आंदोलन आम्ही धारण करू. शिवसेनेच्या वतीनं आम्ही हे इशारा देतो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.